मित्रांनो नमस्कार. मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा सहज स्क्रोल करता या व्हिडिओपर्यंत आलात चाल तर आपला चॅनल लागली सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी इथून पुढे जे आपण काही व्हिडिओज पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घ्याल एवढीच माझ्याकडून माफक अपेक्षा. मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा राजकीय क्षेत्रातला आहे, म्हणजेच राजकारणातला आहे. कारण महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते खूप वेगळ्या वळणावरती गेलेलं आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाला कुठेही चढ उतार अशा गोष्टी काही राहिलेल्या नाहीत. महाराष्ट्रातलं राजकारण हे एका अशा वळणावरती गेले की ज्याचा विचारही आम्ही लोक करू शकत नाही. असं महाराष्ट्रातलं राजकारण सध्या तरी चालू आहे. मित्रांनो या राजकारणावरती थोडंसं भाष्य करण्यासाठी एका विषयावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्हाला एक नम्र विनंती, आपल्या इथून पुढे आपल्या अशाही वेगवेगळ्या विषयावरच्या व्हिडिओ येतील तर आपल्याला जसं बाकीच्या व्हिडिओंना तुम्ही सपोर्ट करता तसंच याही व्हिडिओला सपोर्ट करता एवढीच माफक अपेक्षा ठेवतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो खरं सांगायचं गेलं तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जनता असेल, आपला जो काही जनता जनार्दन एकूणच मतदार राजा आहे तो 2024ला येणाऱ्या इलेक्शनची वाट बघतोय की बाबा 2024ला ज्यावेळेस निवडणुका येतील आणि आम्हाला समजेल की मत कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं त्यावेळेची तो वाट बघतोय. मित्रांनो आजचा विषय आपला हाच आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे या ज्या सध्याच्या कार्यक्षम अशा खासदार आहेत, परंतु 2024च्या लोकसभेला त्या राहतील का, किंवा 2024च्या लोकसभेला जर अजितदादांनी त्यांच्या विरोधात जो उमेदवार दिला तर खरंच सुप्रियाताई निवडून येतील की अजितदादांचा कोणी जो उमेदवार असेल तो निवडून येईल का, यांच्यात पुन्हा एकदा सेटलमेंट होईल आणि हे दाखवून देतील की पवार कुटुंब कधीही वेगळं होत नाही, हे पवार कुटुंबातल्या लोकांनाच सपोर्ट करतात, हे असं एक काहीतरी एक चित्र दाखवून देतील का, याचाही आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा आहे. सो मित्रांनो जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ भोर विधानसभा मतदारसंघ येतो, खडकवासला मतदारसंघ येतो, पुरंदर मतदारसंघ येतो, इंदापूर येतो, त्याच्यानंतर आपला दौंड येतो आणि दौंडनंतर बारामती, असं हे 6 विधानसभा मतदारसंघांचा हा जो खासदारकीचा त्यांचा जो एकूणच मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात मित्रांनो अशा पद्धतीने लढत होत असते. खरं तर आपला विषय आजचा हा त्यांना किती मतं पडली ह्यांना किती पडतील हा विषय नाहीच आहे मुळामध्ये. जर अजितदादांनी त्यांचा उमेदवार दिला तर शरद पवार हे स्वतः उभे राहतील का बारामती मतदारसंघामध्ये, कारण असा एक वेगळाच परसेप्शन लोकांमध्ये जायला, असं एक वेगळंच भावनेचं राजकारण त्या ठिकाणी खेळलं जायला आणि शरद पवारांना असं एक आयती संधी मिळेल की ज्या पद्धतीनं लोकांमध्ये आपला भावनांचा जो काय महासागर आहे, ज्या पद्धतीनं सातारच्या सभेमध्ये शरद पवार पावसात भिजले आणि उदयनराजेंचा पराभव झाला, तसंच काहीतरी जर बारामतीत झालं आणि अजितदादा गटाचा जर कोणी उमेदवार असेल त्याचा पराभव झाला तर नवल वाटण्यासारखं गोष्ट नाही. मित्रांनो जितकं अजितदादांना मानतात तितकेच बारामतीमध्ये शरद पवारांना मानणारा सुद्धा तितकाच वर्ग आहे. जर शरद पवारांनी तिसरा डोळा उघडला म्हणजे तिथल्या काही लोकांचं असंही मत आहे की शरद पवारांनी जर स्वतःच राजकारणामध्ये याच्यामध्ये उभं राहण्याचं जर ठरवलं, लोकसभेला जर ते स्वतः उभे राहिले तर बारामतीतलं चित्र हे वेगळं असेल. कारण बारामती ही किती झाली तरी शरद पवारांनी उभा केलेला तो मतदारसंघ आहे, त्यांना अक्षरशः कानाकोपरा बारामती लोकसभा मतदारसंघातला माहिती आहे. प्रत्येक आणि सेटलमेंट करणं किंवा ती लोक आपण काहीतरी देऊन त्यांची प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणं हे पवारांनी पहिल्यापासूनच त्यांचं एक शस्त्र त्या ठिकाणी उपयोगले आहे. असंच मित्रांनो लोकसभा मतदारसंघामध्ये जर बारामतीचे शरद पवार उभे राहिले तर शरद पवार हे 100% जिंकून येतील, कारण त्यांचं सगळं काय आहे ते त्या ठिकाणी पणाला लागेल. गेले 54-55 वर्षाची त्यांची कारकीर्द जी आहे, संसदीय कारकीर्द, ती त्या ठिकाणी पणाला लागेल आणि ते स्वतःला निवडून आणण्यासाठी जर अजितदादांनी जर त्यांचा उमेदवार नाही दिला तर सुप्रिया सुळे ह्या सही सलामत निवडून येतील. पण जर अजितदादांनी स्वतःच्याच घरातला त्यांच्या पत्नी असेल किंवा मुलाला असेल जर त्या ठिकाणी जर त्यांनी ही सगळी निवडणुकीची धुरा किंवा लोकसभेसाठी जर उमेदवार दिला आणि सुप्रिया सुळेंना पाडण्याचीच जर त्यांनी भूमिका घेतली तर असं मला वाटतं की शरद पवार हे स्वतः त्या ठिकाणी उभे राहतील आणि हे दाखवून देतील की शरद पवार हा 83 वर्षाचा योद्धा असून सुद्धा अजूनही लोकसभेच्या या सगळ्यामध्ये उभा राहतो. आणि हे सगळं ज्यावेळेस त्यांच्या एकूणच मतदारसंघामध्ये पसरेल त्यावेळेस नक्कीच भावनेचं राजकारण होईल आणि शरद पवार हे सही सलामत तिथून निवडून येतील. पण जर शरद पवारांच्या विरोधात अजितदादा जर लोकसभेला उभे राहिले, कारण लोकसभेच्या निवडणुका आधी असतात नंतर विधानसभेच्या असतात, मग लोकसभेत काय होईल ते होईल, शेवटी नंतर विधानसभेला तर आमदार म्हणून निवडून जाणारच आहेत. पण जर अजितदादा आणि शरद पवार जर एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तर तिथलं राजकारण हे एक वेगळ्या वळणावरती जायला आणि हे खरंच
बघण्यासाठी इंटरेस्टिंग राहील की खरंच बारामतीमध्ये हवा कोणाची, बारामतीमध्ये ताकद कोणाची. सो मित्रांनो, व्हिडिओ माझा इथपर्यंतच होता. मला व्हिडिओ फक्त येथून एवढं सांगायचं होतं की बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा शेवटपर्यंत राहणार आहे आणि तेच त्या ठिकाणी निवडून येतील, एवढी एवढी प्रत्येक मतदाराची अपेक्षा असेल. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.